विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना केवळ एक मंत्री उपस्थित असल्यानं विरोधक संतापले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रचंड आक्रमक। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव विधिमंडळामध्ये मांडला। करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड, किंग सर्कल ही इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं दिली जाणार। विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी नरेश अरोरा यांच्याकडे। राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 3000 कोटींची मालमत्ता। रोहित पवारांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गानं कुणाची समृद्धी झाली? मुख्यमंत्र्यांना केला सवाल। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार। नितेश राणेंची घाटकोपरच्या भाषणातली वक्तव्य मुसलमानांच्या विरोधातली नाहीत। मुंबई पोलिसांचा हायकोर्टात दावा। रोहिंग्या, बांगलादेशी, जिहादी हे शब्द मुस्लिमांविरोधातले नाहीत असा युक्तिवाद। मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। मला पुण्यातली शिवसेनेची ताकद वाढवून हवी आहे, उद्धव ठाकरेंनी दिलं टार्गेट। मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज लातूरमध्ये। जेसीबीतनं फुलं उधळत जरांगेंचं जंगी स्वागत। नंदुरबारमध्ये रविवारी झालेल्या बस अपघाताचा व्हिडिओ समोर। वळणावर वेग कमी न केल्यानं बस दरीत कोसळली। 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू। नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 3 घटना। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं, तर भरधाव बसनं वृद्ध सायकल स्वाराला उडवलं। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीरला पळून जाण्याचा वडील राजेश शहांचा सल्ला, तर मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव। पोलीस तपासात माहिती समोर। आणि मोदी अमित शहांमुळेच जवानांवर शहीद होण्याची वेळ। संजय राऊतांची टीका। मुंबईत हिट अँड रन करून पळालेला मिहीर शहा सुरतमध्ये आहे की गुवाहाटीत, असाही केला सवाल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध